या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स। येवल्यातील या नामांकित सराफ दुकानात सेल्समन व सेल्सगर्ल्स अशी 2 पदे तात्काळ भरणे आहे। पात्रता किमान 12वी पास। संपर्क मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स। इच्छुक उमेदवारांनी तात्काळ भेट द्यावी। विठ्ठल मंदिर रोड, पाटीलवाड्याजवळ, येवला। नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज। बांधकामासाठी पाण्याची नासाडी थांबवा, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा। येवला शहरात जुनी नगरपालिकेच्या जागी नवीन व्यापारी संकुलाची उभारणी होत असून याकरता पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणावर होत आहे, असा गंभीर आरोप शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी केला आहे। याप्रसंगी संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची नासाडी थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे। जुनी नगरपालिका येथे एक वाणिज्य संकुलाचं काम प्रशासनाने काही ठेकेदारांनी हाती घेतलेलं आहे। हे काम चालू असताना तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी जवळच 1 ते 1.5 किलोमीटरवर गंगासागर तलाव, आपला टप्पा क्रमांक 2 साठवण तलाव, जेथून येवलेवासियांना पिण्याचे पाणी उपलब्ध होते। तुम्ही पाहू शकता हे काम चालू असताना 2 महिन्यापासून इथं पाण्याच्या मोठ्या पाईप लावून पाणी सोडून देण्यात आलेलं आहे। हे पाणी रस्त्यात सोडून दिलेलं आहे। अनेक या रस्त्यात ॲक्सिडेंट होऊ राहिले, अनेक लोकांच्या तक्रारी होऊ राहिल्या। आज येवल्यात पाण्याची अतिशय बिकट परिस्थिती असताना हे पाणी तुम्ही इथं सोडून दिलं, हे काम एवढं महत्त्वाचं राहिलेलं आहे का? येवल्याची जनते आज पाण्या वाचून तडफडून जगत आहे। 4 दिवसावर पाणी केलेलं आहे। अशा वेळेस हे पाणी तुम्ही रस्त्यावर सोडून दिलेलं आहे। येवलेवासियांच्या माझ्या माता बहिणींना मी आव्हान करतो, तुमचे जे कपडे धुवायचे असेल किंवा काही असेल, तुम्ही या ठिकाणी या, तलावावर नदी नाल्यावर जाऊ नका। आणि या ठिकाणी तुम्ही येऊन तुमचे कपडे, तुमच्या घरातील वस्तू धुवून या, पाणी वापरासाठी इथून घेऊन जा। इथं प्रशासनाला जनतेची कुठलीही काळजी राहिलेली नाही। सदर ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकण्यात यावं। हे प्रशासन या ठेकेदारांना सदर वाणिज्य इथं संकुलाचं काम चालू केलेलं असून हे काही सदर काम हे काही फक्त ठेकेदारांना पैसे कमवायचं साधन म्हणून इथं जर तुम्ही पाहत असाल तर शिवसेनेचा तीव्र विरोध करेन। एक लक्षात घ्या, एकीकडे प्रशासन म्हणतं की पाण्याची कमतरता आहे, 4 दिवसावर पाणी देऊ, आणि इथं किती 5च्या मोटरीचे किती मोटरी लावलेले आहे, पाणी भर रस्त्यात सोडून दिलेलं आहे। हे पाणी जवळजवळ पिण्यालायक पाणी आहे आणि याची कुठलीही काळजी नाही। हा सर्व बोजा जनतेवर टाकण्यात येईल। मी तुम्हाला सांगू इच्छितो, येवल्यात इतके गाळे पडलेले आहे, त्याचा लिलाव होत नाही, ते गोरगरिबांना देण्यात येत नाही, आणि इथं वाणिज्य गाळ्याचं नाव करून तुम्ही ठेकेदारांना हे पैसे उत्पन्न करायचं काही साधन उत्पन्न करून दिलं आहे। सदर ठेकेदारांना तुम्ही काळ्या यादीत टाका। हे काम आजच्या आज बंद झालं पाहिजे। आम्ही प्रशासनाला, शिवसाहेब, तुम्हाला हात जोडून विनंती करतो। आम्ही दरवेळेस म्हणतो शिवसेना स्टाईलने काम बंद करू, परंतु याच आम्ही हात जोडतो आहो। नका नागरिकांच्या अशा प्रश्नांशी खेळू नका। पाण्याची किती चणचण चालू आहे, तुम्ही पाणी रस्त्यावर जर सदर पाणी इतकं वाया जाऊ राहिलं, काम बंद ठेवा ना उन्हाळा उस्तर। आणि या ठेकेदारांना एवढी घाई झालेली आहे, आम्ही याची विचारपूस करू, याचे बिलं किती निघले, नेमका ठेका कितीला दिलेला आहे, या जुने यांनी काय ठेके घेतलेले आहे। सदर ठेकेदारांना फक्त पैसे कमवून देण्यासाठी हा ठेका देण्यात आलेला आहे। याचा शिवसेना ठामपणे विरोध करतो। एवढंच जनतेची काळजी आहे तर गावात जे गाळे त्याचा लिलाव करा। अहो, जनतेची जर तुम्हाला खरंच तळमळ, ते गाळे पडलेले त्याचा लिलाव करा। इथं वाणिज्य तुम्ही गाळे करायची गोष्टी करू राहिला, आणि सदरचे ठेकेदार या 8 दिवसाच्या आत जर काळ्या यादीत जर यांना तुम्ही टाकलं नाही तर शिवसेना हे काम बंद करील। याच्यात शिवसाहेब आमची नम्र विनंती आहे, तुम्ही इथे येऊन पहा, आखो देखा अहवाल घ्या, फेरफाटका, बागेत फिरायला आणि तुम्ही इथं येऊ नका। जनतेच्या प्रश्नाची जर काळजी असेल, हे पाणी किती वाया चाललेलं आहे। सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी 8 दिवसात जर हे काम बंद नाही झाले तर आपण सर्व नागरिक या ठिकाणी जमा होऊ, सदर या कामाचा विरोध करू। आणि सदर माझ्या माता भगिनींना परत एकदा मी आव्हान करतो, आपले कपडे वगैरे धुण्यासाठी जुनी नगरपालिका तशी आपली हक्काचीच आहे, तुम्ही इथे येऊन आपलं काम पूर्ण करावं। हा मी एवढा इशारा देतो, एवढा विनंतीवाज आम्ही प्रशासनाला विनंती करतो, तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी लक्ष घाला आणि हे काम बंद करा। एवढं बोलतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण। रूट कॅनॉल, डिजिटल एक्सरे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला।